दरम्यान याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे नेमकं काय म्हणतायत आपण जाणून घेऊया. हिंदी सक्तीच्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घेतल्यानंतर पाहतो आपण शिवतीर्थाच्या बाहेर मोठा जल्लोष होताना पाहायला मिळतोय. संदीप देशपांडे आपल्या समोर आहे. संदीपजी काय सांगाल, मोठा जल्लोष सुरू आहे. नाही, मला असं वाटतं हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. आज बघताय तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक इथे आलेले आहेत. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं अभिनंदन करायला आलेले आहेत. ज्या पद्धतीने राजसाहेबांनी कणखर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची एकजूट घडवण्याचं काम हे सन्माननीय राजसाहेबांनी केलं आणि त्याच्यासमोर सरकारला झुकावं लागलं. राज ठाकरेंनी भेटलेला आहे, काय म्हणणं आहे राज ठाकरेंचं? नाही, आम्ही साहेबांचं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या आणि साहेबांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही हाक दिलीत आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस या हिंदी सक्ती विरोधात